नमस्कार शेतकरी मित्रांनो, पवन एग्रोटेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, यावर्षी अनेक हवामान तज्ज्ञांनी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे। त्यातच मृग नक्षत्र संपत आले आहे, तरी राज्यातील अनेक भागांमध्ये अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे की यावर्षी खरीप हंगामात कोणती पिके घ्यावीत आणि कोणती पिके टाळावीत। शेतकरी मित्रांनो, शेती ही निसर्गावर अवलंबून असली तरी योग्य नियोजन करून आपण नुकसान कमी करू शकतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कमी पाऊस, उशिरा होणारी पेरणी आणि दुष्काळ सदृश परिस्थितीत शेतकऱ्यांनी कोणते निर्णय घ्यावेत याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, अशा परिस्थितीत सर्वात मोठी चूक म्हणजे फक्त जास्त उत्पन्नाच्या आशेने जास्त पाण्याची पिके घेणे। जर तुमच्याकडे खात्रीशीर सिंचन व्यवस्था नसेल तर फक्त पावसाच्या भरोश्यावर ऊस, केळी, हळद आणि मका यासारखी पिके, जास्त पाण्याची पिके घेणे धोकादायक ठरू शकते। कारण या पिकांना वाढीच्या संपूर्ण कालावधीत मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते। सुरुवातीला 2-4 पाऊस पडले म्हणून पेरणी केली आणि नंतर पाऊस थांबला तर पिके वाचवणे कठीण होऊन बसते। अशा वेळी उत्पादन कमी होतेच, पण बियाणे, खते, औषधी, मजुरी आणि मशागतीवरील केलेला मोठा खर्चही वाया जाऊ शकतो। त्यामुळे यंदा नफ्यापेक्षा जोखीम कमी ठेवण्यावर भर देणे गरजेचे आहे। शेतकरी मित्रांनो, हवामान तज्ज्ञांचा अंदाज खरा ठरेल की नाही हे भविष्यातच कळेल, परंतु प्रगतशील शेतकरी नेहमी वाईट परिस्थितीची तयारी करून ठेवतो। त्यामुळे यावर्षी कमी पाण्यात तग धरणारी आणि कमी खर्चाची पिके निवडणे अधिक फायदेशीर ठरू शकते। तूर, मूग, उडीद, तीळ, बाजरी, कपाशी आणि इतर कडधान्य व अन्नधान्य पिके कमी पाण्यातही चांगली तग धरतात। या पिकांमध्ये कदाचित उत्पन्न कमी मिळेल, पण खर्चही कमी असतो आणि संपूर्ण नुकसान होण्याची शक्यता खूपच कमी असते। दुष्काळी किंवा कमी पावसाच्या वर्षात शेतकऱ्यांना सर्वात जास्त मदत ही अशाच पिकांची होते। शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा पुन्हा कमावता येतो, पण अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली तर मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात। त्यामुळे या वर्षी शक्य असल्यास आपल्या शेतात अन्नधान्य पिकांचे क्षेत्र वाढवा। ज्वारी, बाजरी, तूर, हरभरा आणि इतर अन्नधान्य पिकांमुळे आपल्या कुटुंबाची अन्न सुरक्षा मजबूत राहते। येणारा काळ आणि परिस्थिती कधी बदलतील हे कोणी सांगू शकत नाही, त्यामुळे किमान 1-2 वर्ष पुरेल इतका धान्य साठा घरात ठेवण्याचा विचार करा। तसेच मागील वर्षाचे धान्य शिल्लक असेल तर नवीन पीक हातात येईपर्यंत सर्व धान्य विकून टाकण्याची घाई करू नका। ज्या शेतकरी बांधवांकडे जनावरे आहेत त्यांनी तर विशेष काळजी घेणे खूप गरजेचे आहे, कारण दुष्काळी परिस्थितीत सर्वात मोठी समस्या चाऱ्याची निर्माण होते। त्यामुळे फक्त नगदी पिकांवर भर न देता वर्षभर पुरेल एवढ्या चाऱ्याचे नियोजन करा। जनावरांसाठी चारा उपलब्ध असेल तर कठीण परिस्थितीतही शेतकऱ्याला मोठा आधार मिळतो। अनेक वेळा पीक अपयशी ठरले तरी दूध व्यवसाय आणि पशुपालन शेतकऱ्यांना आर्थिक आधार देतात। शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये मोठा नफा मिळवणे महत्त्वाचे आहेच, पण त्यापेक्षा महत्त्वाचे आहे ते म्हणजे नुकसान टाळणे। यावर्षी जर खरंच कमी पाऊस झाला तर जास्त पाण्याच्या पिकांपेक्षा कमी पाण्यात तग धरणारी पिके शेतकऱ्याला आधार देऊ शकतात। त्यामुळे आपल्या भागातील पावसाची स्थिती आणि जमिनीतील ओलावा आणि पाण्याची उपलब्ध साठा याचा विचार करूनच अंतिम निर्णय घ्यावा। योग्य नियोजन, योग्य पीक निवड आणि अन्नधान्य व चाऱ्याची सुरक्षितता यामुळे कमी पावसाच्या परिस्थितीतही आपण आपली शेती आणि कुटुंब सुरक्षित ठेवू शकतो। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, यावर्षी पावसाची परिस्थिती कशी राहील आणि तुम्ही कोणते पीक घेणार आहात हे तुमचे मत नक्कीच कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।